आपलं आपुलकी म्हणून धाकट्या जाऊबाईंकडे आलो होतो. म्हणलं पत्रिका द्या तुमची, आमच्या मम्मीच्या ओळखीचे एक ज्योतिष आहेत त्यांना दाखवतो आम्ही. तर हे यांचे दिवाने दीर आले मध्ये लुडबुड करायला. आम्ही चांगल्या हेतून आलो होतो, यांनीच सुरू केले. सुजित, संजू, का त्रास देता ग तिला? हा, संजू आणि राजश्री, पत्रिकेचं आम्ही बघतो, तुम्ही नका त्याची काळजी करू. आणि हे बघा, रात्री ना अक्का येणार आहे. तिच्या डोक्याला काही खार लावू नका बरं. आई साहेब येत आहेत आज रात्री? अगं हो, रस्त्यातनं तिने कॉल केला होता, ती निघाली, रात्रीपर्यंत पोहोचेल. चला, सायरन वाजलेला आहे, आई साहेब येतात, आम्ही निघालो, आम्ही चालू आमच्या गावा, आमचा बाय बाय घ्यावा. सुजित, सुजा, हे बाळा थांब ना बाळा. हा, बेब मावशी, आपला रिंग मास्टर येतोय ना, ढाले पाटलांच्या सरकशीचा रिंग मास्टर, आणि त्याचे फुकटचे हंटर खाण्यात मला 0 इंटरेस्ट आहे. आणि आई साहेब कशा तळपत्या सूर्य आहेत की नाही, कच सुजित नावाचं ग्रहण नको ना लागायला त्यांना. अहो सुजित भाऊजी, पण आता आलाय तर रात्रभर थांबा की. हा, अहो वहिनी, रात्र वैरायची होईल. एवढं भारी पोहे केले तुम्ही, कस थांबायला कशाला तोंडाची चव घालवताय? हा, हे सुजित थांब ना बाळा. अगं बरं, येतो मी, ऐक ऐक, येतो मी. चल, बाहेर नाही यायचं सोडायला, बाहेर सोडायला यायचं नाही. काय ठरलंय आपलं? ठरलंय की नाही? तुझ्या वार आहे का तुझा? घेऊन जाऊन असतं. येतो मी, फोन करतो. काय काय भावा? सुजित, कधी आलास? उशीर ना आलोय, निघालो. आलास आणि चाललाय? नेहमी काय रे घोड्यावर असतोस? गनिम यायला गनिम, तेव्हा म्हटलं आपण आपलं गपगुपान निघून जावं. त्या गनिमाशी लढायची तरी आमची काही इच्छा नाहीये. हा वाघ 2 पावलं मागे जातोय पुन्हा झेपवण्यासाठी. काय अरे, आई साहेब यायला लागलेत, परतीच्या वाटेवर रात्रीपर्यंत पोहोचतील. रात्रीचा प्रवास? आई साहेब पण ना, कित्येकदा सांगितलंय रात्रीचा प्रवास नको, पण ऐकतील तर शपथ. अब तुम और तुम्हारे आई साहेब जाने, हम तो ठहरे परदेशी, साथ क्या निभाएंगे. चला, येतो मी. तुझी चॉईस भारी आहे बरं का. लकी आहेस तू. वो तो मैं हूं. तुला असं का वाटलं? बायकोचं कौतुक ऐकायचं. हा? हो. काही नाही, वहिनींच्या आजचे पोहे खाल्ले. हा काय सुले वांड पोहे. अरे, डबा घेऊन विकायला बसशील तर नोकरी करायची गरज लागणार नाही. ठीक आहे, तू म्हणतो तर या सल्ल्याचाही विचार करून बघतो. चल, येतो. सुजा, बरं, एक फुकटचा सल्ला देऊ का? अर्जंटमध्ये ट्रान्सफर घेऊन निघून जा बाबा इथनं. कुठेतरी दूर जाऊन दोघं राजाराणीचा संसार करा. त्याचं काय आहे, घर लय मोठं आहे, ऑक्सिजन कमी पडतोय. एवढी काळजी आहे तुला माझी, तर ये ना इथं ऑक्सिजन पुरवायला. असंही रामाबरोबर लक्ष्मण भारीच आहे. बरोबर आहे तुमचं. तुम्ही आमचं सक्क भाऊ आहे ना, आम्ही तुम्हाला मानतो.
तुमच्या ज्या आईसाहेब आहेत ना त्या आम्हाला मुलगा मानत नाही. ते आम्हाला दुर्योधन समजतात. आम्ही त्यांना काही काही समजतो आहेतच त्या. कसं जमायचं ना. असो, चल येतो मी. सुजा, बाबा प्लीज थांब. हे बघ, हे घर तुझंही आहे. तुला बरं वाटत नसेल, पण कमीत कमी मला प्लीज शब्द नको टाकूस. कारण तुझा शब्द पडला ना मला नाही आवडला. तू निखाऱ्याहून चालायला सांग ना, चालेल मी, पण ह्या बाबतीत नको यार. सॉरी. आज लईच काम होतं वाटतं ठाण्यात. लई जणांना धुतलेलं दिसतंय. बघू बाबू, घरी आल्यावर चेहरा तो केवढूसा झालाय. दमलो होतो जरा, पण आता फ्रेश वाटतंय. सुजित भेटला होता खाली. तुझी आणि तू केलेल्या पोह्यांची स्तुती करत होता. अहो, मग तुम्ही त्यांना थांबायला सांगायचं की. नाही म्हणजे मीच म्हणलं असतं, तर ते माझं कुठं ऐकतात. तुम्ही म्हणलं असतात ना तर त्यांनी तुमचं ऐकलं असतं. हो? आपलं माणूस घरी असल्यावर भारी वाटतंय ना. बोललो मी त्याला, त्याने नेहमीसारखं ऐकलं नाही. लय हट्टी आहेत बाबा ते. ढाले पाटील नाव लावतो त्यातच आलं सगळं. तुला कर सांगू का, म्हणजे आज माझ्याकडे सगळं काही. मनासारखी नोकरी आहे, तुझ्यासारखी जीवापाड प्रेम करणारी बायको आहे. माझा सख्खा लहान भाऊच माझ्यासोबत नाहीये. हा ज्या दिवशी घरात राहायला येईल ना, त्या दिवशी माझं सगळं जग पूर्ण झालेलं असेल. पण मग ते इथं का नाही राहत? नाही म्हणजे काहीतरी कारण असेल ना. कारण असं एक नाहीये, स्पेसिफिक पण नाही सांगता येणार. दोन भिन्न स्वभावाच्या लोकांचं पटणं जरा कठीण असतं. खरं तर आज सुजित आहे ना, डिक्टो आईसाहेबांची कॉपी. हट्टीपणाच्या बाबतीत तर अगदी सेम टू सेम. आईसाहेबांसाठी शिस्त महत्वाची आणि याच्यासाठी बंडखोरी. आईसाहेबांनी सांगितलं की बाबा रे हे करू नको, तर हा पट्ट्या पहिले ते कुतूहला पोटी करून बघणार. तर जसा मोठा होत गेला तसं मुद्दा म्हणूनच आईसाहेबांसाठी काही झालं तरी घराण्याची प्रतिष्ठा महत्वाची, आणि याला हे घराणेशाहीच मंजूर नाहीये. बरं, या दोघांमधलं एक कोणी माघार घेणारातलं नाहीये. एक दिवस काहीतरी निमित्त झालं आणि तुटला सुजित या घरापासून. आता मला किती वाटलं तरी सुजित या घरात येणार नाही हे खरं आहे. अहो, रक्ताचं नातं आहे ते. ताणलं गेलंय, पण एवढ्या तेवढ्या ताणानं तुटत नाही. मी तुम्हाला सांगते, सुजित भाऊजी त्यांच्या घरी त्यांच्या माणसाजवळ येतील
मी आणन ना त्यांना. हा, मी तुम्हाला प्रॉमिस करते, जर सुजित भाऊजी घरी आलं ना, तुमचं जग पूर्ण होणार असेल ना, तर मी इकडची दुनिया तिकडं करीन, पर त्यांना आपल्या घरी परत आणीन. खरंच. हॅलो. हा बोला, बोलतोय. व्हॉट? आणि कधी झालंय? फार लागलंय का त्यांना? हो हो हो, मी आलो, मी पोहोचतोच. येस येस येस, थँक्यू. आओ आओ, काय झालं? हा आई साहेबांचा ऍक्सिडेंट झाला. हा, आओ लागले का त्यांना खूप? मला नाही माहिती, तू बेबी मावशी नानांना कळव. हं? मी आलोच जरा जाऊ. साहेब, आम्ही सांगून सुद्धा तुम्ही रात्रीचा प्रवास का केला? विनाशकाले विपरीत बुद्धी, दुसरं काय. आपला मैपत तर चांगला ड्रायव्हर आहे, तरी सुद्धा. यावेळेस महिपतीकडनं चूक झाली असेल, पण आमची पण चूक आहे. काय एरवी आम्ही प्रवासात असं कधी झोपत नाही, डोळा लागतच नाही आमचा. पण काही क्षण डोळा लागला, अनेक जनावर गाडीच्या समोर आलं. महिपतीच्या जरा उशिराच लक्षात आलं. महिपतीने गाडी घेतली बाजूला, पण त्याचा रस्त्याचा अंदाज चुकला. अशी गडबडली गाडी आणि खांबावर जाऊन आदळली. पण अंबाबाईची कृपा, आम्हाला साधं खरचटलं सुद्धा नाही. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. अंबाबाईने तारलं बरं का बेबी. अहो पण आई साहेब, तुम्ही नसती काळजी करू नका रणजित, आणि आमची पण वाढवू नका. आम्ही ठीक आहोत. काय व्यवस्थित आहे ग? अरे मुका मार लागलाय तिला, आणि गाडी धडकली ना तेव्हा पाठीत उसण भरली, नुसती कंटी. बेबी, माणूस म्हटलं की थोडं तरी दुखणारच की नाही. डॉक्टर येऊन गेलेत, औषधे दिली आहे, आम्ही घेऊ, आम्हाला बरं वाटेल. आता पुन्हा पुन्हा तेच तेच मोठ्यानं बोलून तुम्ही तुमचं बीपी वाढवून घेऊ नका. हां, शांत राहा जरा. वय बरं, नाना कुठे? नाना, महिपतीचं काय झालं? बरेच लागलंय त्याला. हां, 4-6 दिवस इस्पितळात दक्षता विभागात ठेवावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलंय. तुम्ही जरा थांबता का राजश्री? हां, नाना, महिपतीच्या औषध पाण्याचा खर्च आपण करणार आहोत. हां, त्याच्या घरी जा आणि कमीत कमी 6 महिन्याचा पगार त्याच्या बायकोच्या हातात देऊन या. अशा वेळी लागतात पैसे. हां, काय हे लवकर करणं मस्ट आहे. ठीक आहे ताईसाहेब, पण मला असं वाटत होतं की आपण 2 दिवस इस्पितळात राहिला असतात तर. नाना, तुमचे वडील वैद्य होते, तुम्ही नाही. हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगावं लागणार आहे का? काय चूक झाली ताईसाहेब. आई साहेब, एक रिक्वेस्ट करू? तर इथून पुढे तरी रात्रीचा प्रवास नको. रणजित,
आता एकदा सांगून झालंय ना तुमचं, पुन्हा पुन्हा त्याचा उच्चार कशाला? तर झालं सगळं. आम्ही काय करावं, आम्ही काय करू नये याची चर्चा आता नको. ही सगळी चर्चा आता थांबणं मस्ट आहे. आभार मानत होतो देवाचे. खूप मोठा अपघात होऊ शकला असता, थोडक्यात टळला. आईसाहेब सुखरूप आहेत आमच्या. दादासाहेब नाही, अगदी सुखरूप आहेत. हो, नाही काही काळजी नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय. आणि आम्ही आहोतच की इथं काळजी घ्यायला. मी आहे, बेबी मावशी आहे. हो, अंबाबाई म्हणा, ज्योतिबा म्हणा, लोकांच्या सदिच्छा म्हणा किंवा आईसाहेबांची पुण्य म्हणा. हो, आईसाहेब अगदी सुरक्षित आहेत. हो. सासूबाई, मी आहे. आत येऊ का? नाही म्हणजे लई महत्वाचं बोलायचं होतं म्हणून डिस्टर्ब केलं. तुमच्या येण्यानं आम्ही डिस्टर्ब होणार माहीत असून आलात तुम्ही. या. सासूबाई, अहो तुमची पाठ तर लयच अवघडली आहे हो. लई दुखतंय का हो? नाही म्हणजे त्या दुखण्यापायी तुमचं तोंड एकदम बुंडुकल्यावानी. सॉरी. एवढंस दिसतंय हो. आणि मुका मार म्हणजे लई वंगाळ. दिसत नाही पण आतून एकदम ठसठसतोय. त्यामुळे झोप नाही लागत आहे का हो तुम्हाला? तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना, तेवढंच बोला. सासूबाई, मी काय म्हणते, मी आज रात्री इथंच थांबते तुमच्याजवळ. त्याची गरज नाहीये. बेबी राहणार आहेत आज रात्री. घेतील काळजी आमची. आमचं दुखणं आम्ही बघून घेऊ. तुम्ही आलात तरी चालेल. नाही म्हणजे बेबी मावशी थांबणार असतील तर मग काही घोरच नाही ना जीवाला. काय झालं? ते हा बाम आणला होता तुमच्यासाठी. काय? हा म्हणजे आमच्याही घरी करते हा बाम. हा नाही म्हणजे लहानपणी आम्हाला कुठं लागलं, आम्ही कुठं धडपडलो, कुठंतरी दुखतंय तर आम्ही हाच बाम लावायचो बघा. एकदम पॉवरफुल, एकदम गुणकारी आहे. आणि ते काय म्हणतात ते साईड इफेक्ट का काय तसलं बी काही नाही बघा. मी काय म्हणते, मी तुम्हाला लावून देऊ का? नको. असलं काहीतरी नवीनच, काही विश्वासार्हता नसलेलं आमच्या तब्येतीला मानवणार नाही. तुम्ही काळजी करू नका. बेबी मावशी येतील आणि आम्हाला गोळ्या देतील. आम्हाला कदाचित बरं वाटेल त्याने. या तुम्ही आता.
अक्का गोळ्या घ्यायच्यात. ए तू कशी काय इथे? सासूची सेवा करायला आलीस का काय? अक्का सुनबाई आली बरं सेवा करायला तुझी. बेबी जरा हळू. सॉरी हा. नाही तसं काही नाही बघा. पण बेबी मावशी काही लागलं तर मला बोलवा बरं का. मी हाय.